मार्च महिन्याच्या शेवटी मंचर पोस्टच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये काही इसमांनी, दोन इसमांनी एका वयोवृद्ध इसमाला फसवून सोन्याची बिस्किटे दाखवून त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडचे दागिने घेऊन ते फसवणूक करून लंपास झालेले होते. अशा प्रकारचे गुन्हे हद्दीमध्ये यापूर्वीही घडलेले होते. त्याच्यामुळे असा गुन्हा घडल्याचं जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा माननीय SP सर संदीप गिल सर, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर यांनी आम्हाला या गुन्ह्यांची उकल करण्याबद्दल मार्गदर्शन केलं, तसेच सूचना दिल्या. त्या अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे PI कंकाळ, त्याचबरोबर LCBचे PI क्षीरसागर आणि त्यांचे पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आघाडी घेतली. त्याचबरोबर या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे होते ते देखील पडताळले आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढून ह्याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. आणि या 3 आरोपींकडून आपण मंचर पोस्टचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्यामध्ये 134/25, 419/24 आणि आत्ताचा 98/26 हे गुन्हे उघड झालेले आहेत. या गुन्ह्यामध्ये जो माल चोरीला गेला होता, जो फसवणूक करून त्यांनी त्या इस्मांकडून, वयोवृद्ध लोकांकडून घेतलेला होता, तो सर्वच्या सर्व माल हा रिकवर झालेला आहे. तसेच त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली टोयोटा कंपनीची एक गाडी आहे ती देखील रिकवर झालेली आहे. अशा प्रकारे एकूण 3,93,000 अंदाजे एवढ्या किमतीचा माल या आरोपींकडून रिकवर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे PI कंकाळ, PI क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत मंचर पोलीस स्टेशनचे API बडगुजर, PSI धनवे, हवालदार शेखर भोईर, हवालदार संजय नाडेकर, त्याचबरोबर पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, तसेच पुणे ग्रामीणच्या LCBचे API महादेव शेलार यांचं देखील याच्यामध्ये मोठं योगदान आहे. अशा प्रकारे त्याचबरोबर तापकीर पोलीस हवालदार विरोळे आणि पोलीस अंमलदार सुपेकर यांनी देखील याच्यामध्ये तपास केलेला आहे. अशा प्रकारे हा अत्यंत चांगला गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मंचर पोलीस आणि LCBच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याचबरोबर आमचं लोकांना आवाहन राहील की जर असं कोणी आपल्याला काही बतावणी करत असेल, समोर पोलीस उभे आहेत, समोर साड्या वाटप चालू आहे, तर तुम्ही तुमच्याकडचे दागिने काढून ठेवा, किंवा इतर कुठला आमिष दाखवून तुमच्याकडचे दागिने मागत असेल तर कृपया वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या फसवणुकींना बळी पडू नये असं पोलीस प्रशासनामार्फत आम्ही आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी मंचर पोस्टचे या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आरोपींची पद्धत अशी आहे की आरोपी एकटे दुकटे वयोवृद्ध जे इसम असतील त्यांच्याजवळ जातात, त्यांच्याशी काही गोष्टी बोलून त्यांचा विश्वास संपादन करतात, त्यांना त्यांच्या जवळची सोन्याच्या बिस्किटा सदृश्य वस्तू दाखवतात आणि त्यांना सांगतात की हे सोन्याची बिस्किटं आहेत, आम्ही हे कमी किमतीमध्ये तुम्हाला देतो आहे, तर ह्याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडचं आम्हाला जे दागिने आहेत ते दागिने द्या आणि ही बिस्किटे घ्या, ह्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल असं म्हणतात. आणि मग ते जे वयोवृद्ध लोक आहेत ते त्या आमिषाला बळी पडतात की आपल्याला हे बिस्किट विकून जास्त पैसे येतील आणि ते स्वतःकडचे दागिने त्यांना काढून देतात. परंतु नंतर लक्षात येतं की हे सोन्याचे बिस्किट हे सोन्याचे नसून हे बनावट आहेत आणि मग त्यांना थोड्या वेळानंतर कळतं की आपलं नुकसान झालेलं आहे. तोपर्यंत हे ते घेऊन गायब होतात. तर अशा प्रकारची त्यांची मोडस आहे. तर लोकांना आमचं आवाहन राहील की अशा भूलथापांना त्यांनी बळी पडू नये. सध्या ताब्यात घेतलेले आरोपी किती आहेत आणि काय नाव कुठं राहतात काय त्याबद्दल माहिती आहे? सध्या 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आपण त्यांचं नाव उघड नाही करायचे आणि त्यांच्याकडून इतर लोकांची नावं निष्पन्न करून एकूण 6 आरोपी आपण टोटल आतापर्यंत याच्यामध्ये निष्पन्न करून ताब्यात घेतलेले आहेत. आता ह्या सर, आता या समजा मंचरला तर ओपन झालं आहे हा गुन्हा, पण इतर ठिकाणी काय गुन्हे केले किंवा त्याचा सुराग काय थोडं माहिती? आता आपण याच्यात पुढचा तपास करू की हे आरोपी कुठं कुठं फिरलेले आहेत आणि त्यानुसार कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठले गुन्हे दाखल आहेत हे तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल. म्हणजे सराईतच आरोपी होते? सराईत आरोपी आहेत. 2-3 ठिकाणी लागोपाठ गुन्हे केले आणि ह्याच ठिकाणी वास्तव्य किंवा इतर ठिकाणी पण पोलिसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करून याचा आढावा घेतला सर. तर म्हणजे आता त्यांना आता PC किंवा काय पुढं सर? तो तपासाचा भाग आहे. आपण त्या गोष्टी तपासाचा पुढे होईल. बाकी इतर गुन्ह्यामध्ये देखील त्यांची कस्टडी घेतली जाईल आणि तपास पूर्ण केला जाईल.